दिवाळी आली म्हणता म्हणता 15 दिवसांची लगबग सुरू असताना दिवाळी येऊन संपली सुद्धा. आता एवढ्या सगळ्या लगबगीतून आणि धावपळीतून स्वतःला वेळ देण्यासाठी, थोडासा विसावा मिळण्यासाठी आपण कुठेतरी जातो आणि मी सुद्धा असंच एका समुद्रकिनारी म्हणजे बीचवरती थोडंसं स्वतःला वेळ देण्यासाठी आलेले आहे. तर आपण बघूया की हा बीच कुठला आहे. जाता जाता मी थोडं लाईव्ह घेतलं होतं, पण पुढे गेल्यानंतर मला अजिबात रेंज नव्हती. सो मी छोटे छोटे क्लिप्स केलेत, काही फोटो पण आहेत. मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे की हा बीच कुठे आहे. छान आहे बीच, म्हणजे बाकीचं तिथे काही बघण्यासारखं नाहीये, पण बीच छान आहे, जिथे थंड हवा होती खूप आणि बसून आपला थोडा वेळ घालवण्यासाठी एकदम बेस्ट बीच होता हा. तर आपण बघूया की स्वतःला वेळ देऊन कसं आपण स्वतःसाठी कसं थोडाफार क्षण काढतोय एवढ्या धावपळीच्या सगळ्या लाईफ मधून आपल्या. आम्ही ना सकाळी लवकर म्हणजे असं ठरवलेलं की कुठे जाऊया, अटल सेतूला जायचं का, इकडे तिकडे जायचं का, असं ठरवता ठरवता अचानकच आलं की इथे एक बीच आहे, जिथे नवी मुंबई उरण आहे, उरण जवळ उरण बीच म्हणतात त्याला, तिथे जायचं होतं. मग आम्ही CBD बेलापूर मधून निघालो होतो सकाळी लवकर. लवकर म्हणता म्हणता किती वाजलेले, 10-10:30 तरी वाजलेच होते. वातावरण इतकं छान होतं ना, म्हणजे पाऊस येऊन गेला होता आणि त्याच्यानंतर पावसानंतर जे वातावरण येतं ना, ऊन येतं थोडंसं आणि हलकंसं ढगाळ वातावरण असतं. असं इतकं छान वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये एवढं मस्त प्रवास होत होता ना. सगळ्यात बेस्ट होतं की संडे होता तरीही रस्त्याला ट्रॅफिक नव्हतं. एकदम व्यवस्थित आम्हाला ट्रॅव्हलिंग करता आलं, कारण सगळेजण आपापल्या गावी गेलेले असतील आणि रिटर्नचा त्यांचा प्रवास असणार आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये जराही ट्रॅफिक नव्हतं. मी नव्या मुंबईत फिरत होते, माझी बहीण वगैरे रिलेटिव्ह राहतात तिथे, तर आम्ही तिथे गेलो होतो 2-3 दिवस. स्वतःला चार्ज करायचं म्हटलं ना, तर थोडा वेळ निसर्गामध्ये किंवा बाहेर कुठेतरी द्यावाच लागतो, कारण दैनंदिन जीवनापासून थोडंसं आपण बाजूला होतो. रोजच्याच आपल्या ज्या कामातून, व्यापातून, आपला जॉब असतो, घर असतं, मुलं असतात, संसार असतो, याच्यातून थोडासा वेळ द्यायचा म्हटलं तर आपल्याला थोडंसं बाहेर पडावं लागतं. आणि अशा प्रकारे आमचं ट्रॅव्हलिंग सुरू झालं, प्रवास सुरू झाला. मस्त असं एन्जॉय करत करत सगळं व्यवस्थित खात वगैरे आम्ही, म्हणजे आपल्यासोबतच खाऊ घेतलेला. मुंबईत मोस्टली पुणे इतकं खाऊ मिळत नाही. पुण्यामध्ये बघा पावलोपावली खाण्यासाठी काही ना काही असतं, पण मुंबईत असं मिळत नाही. मोठे हॉटेल सोडले तर काहीच नसतं. मग आम्ही काय केलं, थोडा खाऊ घेतला स्वतःसोबत आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेऊन आम्ही सगळेजण निघालो. बरेच जण होतो आम्ही, 9 ते 10 लोक होतो आम्ही, घरातलेच होतो आम्ही सगळेजण. मग असं 2 गाड्या काढल्या आणि निघालो आम्ही. तर असा रस्त्याने जाताना पण एवढं छान वाटत होतं ना, की आभाळ इतकं छान दिसत होतं, मध्येच एखादा ढग येत होता, मध्येच पाऊस येणार होता, मध्येच ऊन येत होतं आणि त्याच्यामुळे एकदम शांत वातावरण होतं, ट्रॅफिक नव्हतं. त्यामुळे आम्हाला बिंदास असा छान प्रवास करता येत होता. मग आम्ही म्हणालो की चल आता जाऊ आणि दिवसभर बाहेरच थांबवायचं, म्हणजे हा बीच करायचा, उरणचा बीच करायचा आणि तिथून तसंच अटल सेतू मार्ग म्हणून आहे आपल्या मुंबईमध्ये, तिथे जायचं होतं. आम्हाला नाही जाता आलं, कारण दुपारी 3 नंतर खूप जोरात पाऊस आलेला आणि आम्ही सरळ घरीच गेलो. या बीचवरून 1-2 मंदिरात मध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊन मग आम्ही घरी गेलो होतो. तर बीचला जाताना तुम्हाला मी सांगते की मी कशी गेलेले. जर मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये असाल तर उरणला जाण्यासाठी आपल्याला, आम्ही तर मॅपच लावून गेलो. मी तुम्हाला असा सरळ असा रस्ता किंवा मी तुम्हाला नाही सांगू शकत ऍक्च्युअल कसं जायचं, मॅप लावून गेलो होतो. पण आम्ही CBD बेलापूर मधून निघालो होतो आणि मग उरण बीचला गेलो होतो. 18 वगैरे किलोमीटर होतं तिथून. कधी वेळ मिळाला ना तर नक्की जा. तिथे असं काही बघण्या इतकं काही नाहीये आणि बीचला असं रेती वगैरे नाहीये, म्हणजे आपण दुसऱ्या बीचला जसं जातो रेतीमध्ये चालतो, तिथे पाण्यात जाऊन उभं राहतो, इथे ना खूप सेफ नव्हतं. पण असं जाऊन बसण्यासाठी, तासभर असं स्वतःला वेळ देण्यासाठी, मित्रमैत्रिणी असतील तर गप्पा मारण्यासाठी, तिथे जाऊन आपण त्या मोठे मोठे खडक आहेत म्हणजे दगडांसारखे दगड ठेवले तिथे, तिथे जाऊन अशी थंड हवा. आपली बाहेर जर दुसऱ्या बीचेसना गेला ना तर तिथे खूप गरम हवा असते. इथे ना झाडी वगैरे खूप आहे आजूबाजूला, नारळाची वगैरे अशी झाडं आहेत आणि असं जंगल सारखं आहे बाजूला. खूप असं जंगल म्हणता नाही येणार पण आहे. तर तिथे त्यामुळे ना थंड हवा राहते. मग त्या थंड हवेमध्ये समोरून समुद्राच्या एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि आपण त्या थंड हवेत बसलेलो असतो. मुंबई सारख्या ठिकाणी जर अशी थंड हवा अनुभवायला खूप कमी मिळते, कारण जेव्हा तुम्ही मेन मुंबईत जातो ना आपण, म्हणजे कुणी पण, तर एवढी थंड हवा नसते, गरम दमट हवा असते तिथे. पण नव्या मुंबईमध्ये एवढं छान वातावरण असताना
त्या समुद्र किनारी थंडगार हवा होती, त्यामुळे आम्हाला कुठेही असा गरमी किंवा ऊन असं जाणवलंच नाही. मग आम्ही तिथे पोहोचल्यानंतरच तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवलाय, छोट्या छोट्या क्लिप्स मी शूट केलेत, कारण मोठा व्हिडिओ एवढा मोठा शूट करून परत एवढा मोठा अपलोड करण्यासाठी म्हणजे खूप वेळ जातो, आणि सगळे सोबत असताना आपल्याला फक्त शूट करत बसलं तर मग ते पण मला सगळेजण ओरडले असते की एन्जॉय करायला आली, फिरायला आली आणि स्वतः फक्त शूट करत बसले. त्यामुळे मी अगदी थोडं थोडं, कोणाला न कळता थोडं थोडं छोटं छोटं शूट केलं, आणि मग आम्ही फोटोज वगैरे खूप काढले. तिथे थोडा बसलो, पण पाऊस सुरू झाला त्यामुळे मला खूप वेळ असं बसता नाही आलं. मध्ये मध्ये रेंज जात होती त्यामुळे खूप असं ब्लर, तेव्हा माझं लाईव्ह चालू होतं त्यामुळे खूप असं ब्लर दिसत होतं सगळं. मी लाईव्ह पण घेणार होती की तुम्हाला लाईव्ह दाखवायचा होता मला तो बीच, पण ना तिथे काहीच रेंज नव्हती, कोणालाच रेंज नव्हती. आणि जो तो तुम्ही जर हे वातावरण पाहत असाल ना, तर एवढं प्रसन्न आहे ना की असं वाटत होतं की हा आजचा दिवस आहे ना संपूच नाही, दिवसभर आपण बाहेरच थांबावं. पण पावसाने गोंधळ घातल्यामुळे आम्हाला परत लवकर घरी यावं लागलं, आणि आपला तो अटल सेतू मार्ग पण बघायचा राहिला, कारण पावसामध्ये तिथे जाणं आणि रिटर्न येणं, कारण खूप मुंबईत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की कसा पाऊस असतो, त्यामुळे तो एक राहिला. पण बीच आणि थोडे मंदिर मात्र केले आम्ही, मंदिरांमध्ये पण गेलो, छान छान मंदिर आहे तिकडे पण, आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे गार्डन वगैरे, पण पावसामुळे आम्हाला करताच नाही आलं ते काहीच. तसे तर आपल्या चॅनलवरती भक्तीचेच व्हिडिओ चालतात आणि भक्तीचेच चालतील, पण मध्ये आधी असं, जेव्हा आता बघा ना दिवाळी होती, देवासाठी इतकं इतकं म्हणजे इतके सारे होते आपल्यासाठी म्हणजे देवाचे सेलिब्रेशन्स, पण मध्ये थोडा देवाला सुद्धा वेळ दिला पाहिजे, कारण सतत आपण देवाची पूजा करतो, आपण प्रार्थना करतो, मंत्र करतो, त्याच्याकडे काहीतरी मागतो. थोडासा वेगळा अनुभव घेण्यासाठी म्हटलं की आज आपण हा व्लॉग करूया, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपण नेचरमध्ये कधीतरी जायला हवं, जे जात नसतील. बऱ्याच जणांना खूप सवय असते की सुट्टी आली, विकेंड आला की नेचरमध्ये जाऊन फिरून येतात, पण बऱ्याच जणांना आपल्या रेग्युलरच्या लाईफमधून, ताणतणावामधून, धावपळीमधून बाहेर जाताच येत नाही. म्हणूनच मग जे पण जात नसतील ना, त्यांनी हे मात्र नक्की अनुभव घ्या की जवळ का असेना, छोट्याशा गार्डनमध्ये का असेना किंवा मंदिरांमध्ये का असेना, आपण पण जात चला आणि मुलांना पण घेऊन जात जा, कारण थोडासा चेंज हा मानवी परिवर्तनासाठी खूप मोठा बदल घडतो. त्यात थोडासा आपण जेव्हा आपण वळण देतो आपल्या लाईफला. सो आपण जेव्हा तुम्ही जर तिथे असाल ना नवी मुंबईमध्ये, तर ह्या बीचला नक्की जाऊन बघा. खूप असं तिथे फिरण्यासारखं वगैरे खूप नाही, म्हणजे बीचवरती आतमध्ये जाणं आम्ही तर काही उतरलो नाही, कारण तिथे आम्हाला एवढं सेफ नव्हतं वाटत, म्हणून आम्ही काही आतमध्ये उतरलो नव्हतो बीचमध्ये. आम्ही वरतीच बसून फोटोज वगैरे काढले, आणि ते थंड वातावरण होतं ना, तिथे आम्ही मस्त एन्जॉय करत बसलेलो की लोक कसे दिसतायत, कशा लाटा येत आहेत, आणि त्या लाटांमध्ये स्वतःला सेक्युअर करतायत की नाही लोक. आम्ही हे वरतून ते टिपत होतो, तुम्हाला मी ते दृश्य टिपले, तुम्हाला ते पण दाखवते. कारण आपण जेव्हा पण कुठेही जा, फोर्ट वरती चालायला जा, किल्ल्यावरती जा, बाहेर जा, तर स्वतः अलर्ट राहिलं पाहिजे, कारण लाईफ आहे ना खूप प्रिशियस आहे आपलं. तर त्या लाईफला कसं जगायचं, कसं जपायचं हे आपल्या हातात असतं. आता तुम्ही इथे पाहू शकता, हा बीच आहे आणि इथे बरीच लोक असे एन्जॉय करत होते, पण ते लाटा येत होत्या ना इतक्या मोठ्या मोठ्या, त्याच्यातून ते छोट्या मुलांना पण ते असे पकडून नव्हते ठेवत, किंवा असं त्यांची इतकी म्हणजे काळजी नव्हते घेत. मुलं पण त्याच्यासोबत, त्या लाटेसोबतच इकडे थोडेसे पुढे वगैरे जात होते, आणि ती लोक आहे ना तिथल्या तिथेच फक्त हलत होते, ते काही जास्त हेच करत नव्हते, म्हणजे तिथून उठतच नव्हते. लाटा इतक्या मोठ्या मोठ्या येत होत्या त्यांच्या अंगावरती, पण कुणीच नव्हतं उठत, म्हणजे ते पूर्ण सेलीच बॉदर्ड होते की हा आम्ही एन्जॉय करायला आलोय, तर मग आमचा ह्या लाटांमध्ये आम्हाला भिजायचंय असं करत होते. पण ना मला खूप भीती वाटत होती. इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही बघू शकता की लोक एन्जॉय करण्यामध्ये एवढी बिझी होती की मोठ्या मोठ्या लाटा अंगावर येऊन सुद्धा ते तिथून हलत नव्हते, आणि छोट्या छोट्या मुलांना पण ते तिथून हलवत नव्हते, म्हणजे ते तसेच बसून राहत होते, आणि खूप मोठ्या लाटा अंगावरती येऊन ते रिटर्न जात होते. म्हणजे आपण जेव्हा जातो ना, तेव्हा आपली स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. तर हे होतं, एक मंदिर आहे तिथे उरणमध्ये. फोटोज वगैरे क्लिक केले, भरपूर सारे फोटोज क्लिक केले, कारण सगळेजण जातात ते फक्त फोटो क्लिक करण्यासाठी, आपल्यासोबत एक मेमरीज राहतात, एन्जॉय करण्यासाठी, स्वतःला थोडंसं वेळ देण्यासाठी, सगळे आपल्या मागचे व्याप विसरण्यासाठी हे ते मंदिर आहे. आम्ही खूप मंदिरांमध्ये गेलो, पण मी कुठे शूट नाही केलं, कारण म्हटलं अलाउड असेल नसेल, सो शूट नको करायला.
पण ना थोडं थोडं शूट केलं, जेवढं केलं तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि इथे मला तुम्हाला दाखवायचं की लोक जेव्हा आनंद घेतात ना तेव्हा सगळं विसरून जातात. आता इथे तुम्ही पाहू शकता की लाट एवढी मोठी येते, छोटी मुलं पण असतात त्याच्यामध्ये, पण ती लोक हे बघा, जर आपण नाहीत लक्ष देत स्वतःला, जर त्या लाट जर समजा जर भरती आली तर ती लाटेसहित आपण त्या समुद्रामध्ये जाऊ शकतात ही लोक, पण त्यांनी जराही केअर न करता ती लोक अशी निवांत बसलेले होते. तिथे सेफ्टी नसल्यामुळे आम्ही काही पाण्यात उतरलो नव्हतो. आणि अशा प्रकारे आम्ही हा बीच मस्त एन्जॉय करून आलो. तुम्ही जर तिथेच असाल, नवी मुंबईमध्ये असाल, तर नक्की या बीचला भेट द्या आणि सेफ राहून एन्जॉय करून या. चला, थँक्यू. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. पुन्हा एकदा भक्तीचे व्हिडिओज येणार आहेत आपल्या चॅनलवरती, त्यामुळे ब्लॉगिंग कधीतरी होईल जेव्हा असं काही मध्ये थोडा वेळ असतो तेव्हा. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू.